सार्वजनिक बांधकाम विभागाचा विचार केला तर सभाभोवतीमध्ये या राज्यामध्ये 43,000 किलोमीटरच्या रस्त्यांची दुरावस्था आहे। एकट्या पुणे जिल्ह्यात 11,000 किलोमीटर रस्ते आहेत, कोकणामधले 5,000, मुंबईमधले 2,000, नाशिकमध्ये 9,000, छत्रपती संभाजीनगर 3,000, पुणे कोल्हापूर प्रवासापूर्वी 4 तासामध्ये व्हायचा तो आज तब्बल 8 तास या ठिकाणी लागतात। नॅशनल हायवे असेल, PWD असेल, या सगळ्यांचा आदागुंदी कारभार आपल्याला दिसतो। सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती महोदय 40,000 कोटीची बिलं प्रलंबित आहे। तरतूद किती झाली आता यावेळी, त्यातून मागची बिलं तरी भागली जाणार आहेत का? 40,000 कोटी रुपये दादा, एकूण 89,000 कोटी। जलजीवन असेल, ग्रामविकास असेल, जलसंधारण असेल, प्रलंबित बिलं 89,000 कोटी आहेत। यातून आता आपण तरतूद करून किती या ठिकाणी मिळणार आहेत? एका बाजूला कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिली जात नाहीत, हर्षल सारखा एक सब कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आत्महत्या करतो जलजीवनचं बिल मिळालं नाही म्हणून। दुसऱ्या बाजूला मात्र मंत्र्यांच्या निवासस्थानावर या ठिकाणी 30-30 कोटी रुपये आपल्याला खर्च होताना दिसत आहे। मग सभापती महोदय, या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघात किती झालेत? एकट्या मुंबई शहरामध्ये जवळजवळ 262 लोकांचा मृत्यू एकट्या मुंबई शहरामध्ये झाले। समृद्धी महामार्गाची वाहवा आपण केली, सगळ्यात स्वप्नातला महामार्ग म्हणून, परंतु या समृद्धी महामार्गावर 154 अपघात आणि 128 जणांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतं। यातून या सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवेच्या बरोबर असणारं आपलं संलग्नता असेल, हे किती कार्यक्षमता आहेत आपल्याला दिसून येईल।